तापमान या धड्याचा अभ्यास करणार आहोत. चला तर आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं की हवा, हवामानाची अंगे, हवामान कसं असतं. तर आता आपण बघणार आहोत तापमान. तर या तापमानामध्ये अभ्यास करताना आपण बघणार आहोत काही एक प्रयोग, एक कृती बघणार आहोत सुरुवातीला. तर सुरुवातीला असं आहे की विजेरीच्या प्रकाश झोताच्या सहाय्यानं लंबरूप व तिरप्या भागावर व्यापलेलं क्षेत्र. चला तर मग. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य आहे बघा. एक विजेरी घ्यायची आहे, ती एका जागी स्थिर ठेवायची आहे. त्याच्यानंतर या विजेरीचा पडणारा प्रकाश झोत पूर्णपणे मावेल असे 2 मोठे कागद घ्यायचे आणि ते असे पृष्ठभागावर चिटकवायचे. आता कागदाचा त्या विजेरीशी 90 अंशाचा कोन, कसा 90 अंशाचा कोन हा लंबरूप होईल असा रीतीने धरायचा आहे. त्याच्यानंतर विजेरीचा झोत हा त्या कागदावर संपूर्णपणे तुम्हाला टाकायचा आहे आणि प्रकाश झोतानं व्यापलेला असा भाग तुम्हाला पेन्सिलीने काय करायचा आहे, रेखांकित करायचा आहे. म्हणजे काय की तो संपूर्ण असा गडद किंवा पेन्सिलीने रंगवायचा आहे. त्यांच्यानंतर या कागदावर तुम्ही अ असं लिहा. काय लिहा? अ. आता दुसरा कागद घ्यायचा आहे आणि हा कागद तिजोरीशी तिरप्या स्वरूपात ठेवायचा आहे. कसा? तिरप्या. आणि 120 अंशाचा कोन धरेल अशा रीतीने तो ठेवायचा आहे. त्याच्यानंतर विजेरीचा झोत या कागदावर टाकून तुम्ही आता निरीक्षण करा आणि प्रकाश झोत ज्या ठिकाणी पडलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही तो भाग रेखांकित करायचा आहे आणि ते पण पेन्सिलीने, तसंच पहिल्यासारखं. आणि या कागदावर काय लिहायचंय तुम्ही? ब. काय लिहायचं आहे? ब. आता लंबरूप प्रकाश किरण ही कमी जागा व्यापतात. ह्याच्यावरून काय काय आपल्याला दिसतंय? लंबरूप प्रकाश किरण असतात ही कमी जागा व्यापतात आणि कमी जागा जी व्यापते त्याला प्रखर प्रकाश आणि अगदी जास्त उष्णता अशी भेटते. लक्षात आलं? त्याच्यानंतर तिथला जो पृष्ठभाग असतो हा जास्त तापतो आणि त्याच्यामुळं तिथली हवा सुद्धा ही जास्त तापते. म्हणजे तापमान कसं गरम असतं, उष्ण असतं. तिथे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात आणि जास्त जागा व्यापलेला या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते आणि त्यामुळं तेथील पृष्ठभाग हा कमी तापतो. बघा, आकृत्या समोरच आहेत आणि आपल्या उपक्रमात ह्याचं संपूर्णपणे आम्ही आपल्या पाठ्यपुस्तकाच्या आधारे दिलेलं पण आहे. तर फक्त आपण ते सोडवतोय. त्यामुळे तिथला पृष्ठभाग सुद्धा कमी तापतो आणि पर्यायानं तिथली हवा सुद्धा ही कमी तापते. आलं लक्षात? अशा रीतीने म्हणजे तापमानामध्ये कसा बदल होतो, सरळ लंबरूप असलेली किरणांचा कसा प्रखर येतं, प्रखरतेने तिथं उष्णता येते आणि तापमान पण वाढतं आणि तिरप्या नजरेने जर टाकलं तर त्या पद्धतीनं तिथं हवा आपल्याला गरम होते आणि तिथं तापमान पण वाढतं. आता पुढे जाऊया. आता ह्याचं भौगोलिक आपण छोटस स्पष्टीकरण असं बघूया की पृथ्वीवर येणारी जी सूर्यकिरणं असतात ती सरळ रेषेत असतात. कशी? सरळ रेषेत. आणि पृथ्वी ही गोल असल्यामुळं ही किरणं पृथ्वीच्या पृष्ठभागावरच लंबरूप पडत नाही. लक्षात आलं? म्हणजे कसा फरक येतो बघा की सूर्यप्रकाश असा आणि पृथ्वी अशी. मग त्या पृथ्वीवर ह्याच्या अगोदर पण आपण थोडंसं अभ्यासात बघून घेतलं होतं की कशा पद्धतीनं ती सूर्याची किरणं पडतात लंबरूप आणि कुठे कुठे जास्त रूपात असतात, कुठे कमी. आता बघा इथं एक चित्र आहे, पृथ्वीचा आकार आणि सूर्यकिरणांचं वितरण. बघा इथं कसा क ह्या रेषेमध्ये वरती हा लंबरूपरित्या पडतोय, त्याच्यानंतर समोर आणि त्याच्यानंतर विषुववृत्ताच्या भागात हे जे विषुववृत्त दिसतंय जे मधून जातं पृथ्वीच्या, त्याच्या पण कसा तो पट्टा सूर्यकिरणांचा आलेला आहे. तर हे स्पष्ट दिसतं पृथ्वीच्या आकार आणि त्या सूर्यकिरणांचं वितरण कशा रीतीने होतं. बरोबर आहे? आता पुढे जाऊया.
पृथ्वीवर येणारी सूर्यकिरण ही सरळ रेषेत आणि एकमेकांना समांतर अशी असतात. हे स्पष्टीकरण आहे आपल्या उपक्रमात, आता आपण बघतोच आहे. आणि पृथ्वीचा आकार हा गोल असल्यामुळं आणि त्याच्यामुळे होणारी वक्रता, आता हा का गोल आहे तर मग कुठेतरी असं वक्रपणा असणार, बरोबर आहे. असा गोल चेंडू असला तर कुठेतरी तो वक्र असतो. त्याप्रमाणे आपली पृथ्वी पण चंडोल गोलच आहे, मग ती पण अशी थोडीशी वक्र होते एका बाजूनी गोल असल्यामुळे. सूर्यकिरण जास्त कुठे कुठल्या ठिकाणी आणि कुठे कुठे कमी जागा व्यापतात त्याच्यामुळे. आता सूर्यापासून जी पृथ्वीला उष्णता मिळते ते उष्णतेचे वितरण त्यामुळं असमान असतं, बरोबर आहे. पृथ्वीवर सगळीकडे सूर्यकिरण एक समान नाही पडत, तर काही ठिकाणी प्रखर स्वरूपात असतात, काही काही कमी प्रखर स्वरूपतेचे असतात. कारण ती त्या पृथ्वीच्या आकारामुळं ती लंबरूप आणि त्या पद्धतीने पडतात. वक्राकार असल्यामुळे पृथ्वी ती त्या बाजूनी जशी पडतात तिथं तसं आपलं उष्णतेचं वितरण होत असतं, असमान असतं, ते एकसारखं नसतं. त्याचा परिणाम काय होतो तर विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणामध्ये असमानता निर्माण होते. काय निर्माण होते? असमानता. लक्षात आलं? काय निर्माण होते? असमानता. आणि तापमानाच्या या वितरणानुसार पृथ्वीचं विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत असं उष्ण, समशीतोष्ण आणि शीत असे 3 कटिबंधात विभाजन होतं. आता आपण हे कटिबंध आपल्याला येणारच होते, आपण मागे पण चर्चा केली. तसं जसं तापमान त्या पृथ्वीवर कसं होणार तर त्या सूर्याच्या किरणावर, पृथ्वी आहे गोल, मग जसं जसं ते असमान आहे ती संपूर्णपणे तापमानाची स्थिती, कारण कुठे लंबरूप पडतात, कुठे कमी रूपाचे पडतात, तर त्याच्यापासून आपल्याला उष्ण आणि समशीतोष्ण आणि शीत असं 3 कटिबंधात आपली विभाजन पद्धती होते. लक्षात आलं? आता पुढे जाऊया. आता इथे एक चित्र दिलेलं आहे आपल्या पृथ्वीचं. वरती उत्तर ध्रुव आहे, खाली दक्षिण ध्रुव, त्याच्यानंतर विषुववृत्त, त्याच्यानंतर संपूर्णपणे 66°23 ही सगळी काय आहे त्यांची दक्षिण आणि उत्तर ध्रुव अशी सगळी त्यांची अंशामध्ये दिलेलं माप आहे. वरती आहे शीतकटिबंध, सगळ्यात वरती पृथ्वीच्या वरती, जिथं सूर्याची किरण सरळ नाही पडत तर तिरपी पडतात, म्हणून काय होतं तिथं कसं शीतकटिबंध, थंड हवेचे प्रदेश. त्याच्यानंतर समशीतोष्ण मधला हा भाग दिसतोय, हा भाग म्हणजे त्याच्यामध्ये कसं सूर्याची थोडीशी तिरप पडताय, पण पडताय. त्याच्यानंतर उष्ण कटिबंध, सूर्याची किरण सरळ त्या विषुववृत्ताला अशी सामोरी येत आहे, त्याच्यामुळे तिथं उष्ण कटिबंध. आणि सगळ्यात खालचा परत मग आता समशीतोष्ण आणि शीतो असं, फक्त मधला जो आहे तो उष्ण कटिबंध. आता लक्षात आलं व्यवस्थित? चला पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो? पृथ्वीचा आकार आणि सूर्यकिरणांचे वितरण ह्याचं तुम्हाला भौगोलिक कारण सांगायचंय. लक्षात आलं व्यवस्थित? चला तर आता पुढे जाऊया.